भंडारा भामचंद्र डोंगर उत्खनन तात्काळ थांबवा, संत भूमी घोषित करा. निर्णय न घेतल्यास वारकरी व धारकरी दिल्लीसारखी अवस्था करतील, शासनाला इशारा. पुणे भगवान शेंडगे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साधना, तपश्चर्या आणि चिंतनाची पवित्र भूमी असलेल्या भंडारा व भामचंद्र डोंगर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे या संतभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य वारकरी प्रतिष्ठान नवी मुंबई यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत भंडारा भामचंद्र डोंगर उत्खनन तात्काळ थांबवा, संतभूमी घोषित करा, वेळीच निर्णय न घेतल्यास वारकरी व धारकरी येणाऱ्या काळात दिल्लीसारखी अवस्था करतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. इस्कॉन टेम्पलचे सर्वेसर्वा अद्वैत चैतन्यदास प्रभू यांनी या लढ्यासाठी पाठिंबा दिला आहे. भामचंद्र मुक्ती लढ्याबाबत अखिल भारतीय मराठा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा पाटील, महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख बबुरवान शेंडगे पाटील, मराठवाडा मधुसूदन जगताप, आध्यात्मिक आघाडीचे श्री रामभाऊ मोहिते पाटील, कार्याध्यक्ष माधवीताई माने, महेश सावंत यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, पुरातत्व विभागाने जतन केलेल्या संस्कृतीचा विचार करून जगद्गुरू तुकाराम महाराजांची तपस्थली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र डोंगराचे उत्खनन कायमस्वरूपी बंद न केल्यास पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचे धरणे आंदोलन केले जाईल, असंही यावेळी सांगण्यात आलं. अद्वैत चैतन्य प्रभूजी, तुकया भक्त मधुसूदन पाटील महाराज, बबुरवान शेंडगे पाटील, रामभाऊ मोहिते पाटील व अन्य उपस्थित संत महंत वारकऱ्यांनी असा इशारा दिला. मधुसूदन पाटील म्हणाले, वारंवार निवेदने, चर्चा, परिसंवाद इत्यादी गोष्टीला आम्ही कंटाळलो असून शासनाने संतभूमी संरक्षण समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने केलेल्या मागणीचा विचार न केल्यास वातावरण पेटलेले आहे. आमचा अंत पाहू नका, असा इशारा सरकारला दिला आहे. मागण्या: भंडारा भामचंद्र डोंगर परिसराला आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आणि संतभूमी संरक्षित क्षेत्र म्हणून तात्काळ घोषित करावे. डोंगरावरील सर्व प्रकारचे उत्खनन, खाणकाम आणि बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावं. सुसंस्कृत महाराष्ट्र शासनाने भूषणास्पद हे संतांच्या साधनाभूमीचे रक्षण करावे. हे सुसंस्कृत शासनाचेच आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे शासनाने सन 2011च्या संविधानिक न्याय अधिसूचना लागू करण्याच्या निर्णयासाठी त्वरित पावले उचलावीत. शासनाने 15 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर संतभूमी संरक्षक संघर्ष समिती संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल. वारकरी संप्रदायाची अस्मिता आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेशी हा विषय जोडलेला आहे. ही केवळ जमीन वाचवण्याची लढाई नाही तर संत विचार आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्याची लढाई आहे, असे ठणकावून सांगण्यात आले. शासनाकडे सर्व आमचे दस्तावेज अर्ज प्रस्ताव आहेत. शासनालाही विविध विभागांना आम्ही कळवलेला आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि या सर्व संतभूमीचा विध्वंस जो होत आहे तो शासनानं ताबडतोब थांबवावा. आणि म्हणून त्याच्या एकाच फक्त संविधानिक राज्य संरक्षित स्मारकाची जी अधिसूचना 2011 त्यानुसारच या डोंगराला पूर्ण सुरक्षितता प्रदान होऊ शकते असा आमचा ठाम निर्णय झालेला आहे. आणि म्हणून 2011ची संविधानिक अधिसूचना शासनानं ताबडतोब घोषित करावी. आज आपण फार भाग्यशाली आहोत. तिकडे पंढरपूरला महाराष्ट्रातून आणि अन्य प्रांतातून लाखो वारकऱ्यांचा समुदाय विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. आणि आज याच भामगिरीवर जगद्गुरू तुकाराम महाराजांना विठ्ठलाचं दर्शन झालं. या भामचंद्राच्या प्रश्नासाठी आम्ही काल इस बात का गर्व है, कल हम इस्कॉन टेम्पल का आप सब जानते हैं, उनके चैतन्य महाप्रभु और हमारे एडवोकेट मिश्रा जी ने हमको सलाह दिया था कि आप भामचंद्र जाके तुम इस सभी लोगों का प्रचार करें. मैं हमारे इस्कॉन टेम्पल के स्वामी जी और हमारे मार्गदर्शक एडवोकेट मिश्रा जी को यही भामचंद्र से प्रणाम करते हुए अब तुम जो मार्गदर्शन करें वैसे ही हमारे मधुसूदन पाटिल महाराज कोशिश करेंगे. और अब हमें बहुत आज आनंद मिला, हमारे राजेश भाई मिले हैं जिनके एजुकेशन क्षेत्र में बहुत बड़ी झेप है और वो ही सन्यासी है. हमारे मधुसूदन पाटिल जी
सन्यासी हैं, वही हमारे कल के विवेकानंद है। इन शब्दों के साथ मैं मेरी वाणी को विराम देते हुए हमारे मराठवाड़ा संपर्क प्रमुख मोहिते पाटिल जी है, हमारे इस संत भूमि की कार्याध्यक्ष है, बहुत उनका बड़ा काम है। मैं स्वामी जी को प्रार्थना करूंगा और उसके पहले हमारे कार्याध्यक्ष माधवीताई माने को भी मैं प्रार्थना करूंगा इस अवसर पर हमारे राजेश भाई और उनके परिवार सबको ये इसका इतिहास, शौर्य, सांस्कृतिक एक बात बताइए।